जय महाराष्ट्र मित्रांनो, 5,000 जागांसाठी मायक्रोसॉफ्ट तर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. एडुनेट फाउंडेशन, भारत सरकार यांच्या संयोगाने ही इंटर्नशिप येते. खासियत याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, कुठलीही एक्झाम नाही आहे. जस्ट तुम्ही इथे अप्लाय करणार आहात. जर का इलिजिबल असाल तर तुमचं इथे डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे 5,000 जागा आहे, त्यामुळे संधी जास्त आहे ही इंटर्नशिप मिळवायची. कारण की अनेक जणांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही, अनेक जण अप्लाय करत नाही. त्यामुळे जर तुमच्यापर्यंत किंवा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सपर्यंत ही माहिती पोहोचते आहे तर नक्की चांगली संधी आहे. कारण की उद्या जाऊन तुम्हाला टॉप लेवलचा जॉब करायचा आहे, चांगलं करिअर पाहिजे आहे, तर मायक्रोसॉफ्टचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे, एक्सपिरियन्स मिळणार आहे, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग मिळणार आहे. त्यामुळे ही इंटर्नशिप तुमच्यासाठी करिअर मेकिंग असणार आहे. त्यामुळे सगळी माहिती समजून घ्या, कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय. महत्त्वाचं म्हणजे एक्झाम पण नाही आहे, त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे, व्हर्च्युअल आहे. तुम्ही घर बसल्या म्हणजे तुमचं कॉलेज करताय तेव्हा सुद्धा हे करू शकताय. आता स्क्रीनवर जाऊन संपूर्ण माहिती सांगतोय, म्हणून म्हणतोय तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इलिजिबल असेल नक्की शेअर करा. आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट बद्दल तुम्ही ऐकूनच असाल. को पायलट झालं किंवा भरपूर सारे टूल्स मायक्रोसॉफ्टचे आपण वापरत असतो आणि यांच्याच तर्फे ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. भारत सरकारचं जे पोर्टल आहे, नॅशनल इंटर्नशिप पोर्टल, अखिल भारतीय तकनिकी शिक्षा परिषद आणि शिक्षा मंत्रालय यांच्या अंतर्गत तुम्ही बघू शकताय. याच पोर्टलवर इथे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आलेली आहे मायक्रोसॉफ्ट तर्फे एडुनेट फाउंडेशन सोबत. ओके, त्यामुळे बोललो की चांगली संधी आहे. खास करून तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग करायची आहे, म्हणजे कुठल्या तरी प्रोजेक्टवर काम केल्याचा अनुभव पाहिजे आहे, सर्टिफिकेट पाहिजे आहे, तर बेस्ट असणार आहे. फक्त आणि फक्त 6 आठवड्याची इंटर्नशिप आहे आणि 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. म्हणजे 10 दिवस अजून तुमच्या हातात आहे. नक्की तुम्ही अप्लाय करू शकता. पॅन इंडिया म्हणजे असं नाही की तुम्ही टॉपच्याच कॉलेजमध्ये पाहिजे, पुणे मुंबईच्या. तुम्ही गावाकडे राहताय, कुठल्याही छोट्या मोठ्या कॉलेजमधून आहात तरी अप्लाय करू शकताय. पण सिमिलर इंटरेस्ट आणि स्किल्स पाहिजे. आता ते कुठले आहेत ते पण समजून घ्या. इथे स्टायपेंड मिळत नाही, कारण की ऑनलाईन आहे, लर्निंग बेस आहे, त्यामुळे इथे स्टायपेंड झिरो, स्टायपेंड मिळत नाही. पण जागा बघा की किती आहे, 5,000 जागा आहे. त्यामुळे अनेक जण म्हणतात ते नाही, मी अप्लाय केलं की सिलेक्शनच होत नाही, अप्लाय केलं की सिलेक्शनच होत नाही. तर इथे एकदा अप्लाय करून बघा, कारण की नंबर खूप चांगला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संधी पण चांगली आहे, बेस्ट आहे. आता कोण कोण अप्लाय करू शकतात ते एनीवन. असं नाही की सायन्सवालाच करू शकतोय किंवा आर्ट्सवालाच करू शकतोय, कोणी पण करू शकतोय. त्याच्यानंतर स्पेशलायझेशन फ्रॉम एनी, असं नाही की अमुक अमुकच स्पेशलायझेशन पाहिजे. कुठलंही तुमचं स्पेशलायझेशन आहे तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय. अवेलेबल फॉर 6 वीक. हां, एवढे एक अट आहे की जर का तुम्ही इंटर्नशिप करताय तर 6 आठवडे तुम्हाला ही कंप्लीट करावा लागणार आहे. मे बी व्हर्च्युअल आहे, त्यामुळे ऑनलाईन तुम्ही करू शकताय. मग तुमची एक्झाम वगैरे येत असेल किंवा कुठली गव्हर्नमेंटची एक्झामची तयारी करताना या 6 आठवड्याच्या मध्ये येत आहे, त्यामुळे तुम्हाला जमणार नसेल तर नका अप्लाय करू. पण तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही दुसरं काही करत नाही आहे, तर तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, रिलेव्हंट स्किल्स आणि इंटरेस्ट तुमच्याकडे पाहिजे तर तुम्ही ते करू शकताय. 31/12/2025 ही अप्लाय करायची शेवटची तारीख आहे. जानेवारीमध्ये ही इंटर्नशिप सुरू होईल. जानेवारीपासून 6 आठवडे असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जर इंटर्नशिप आपल्या करायची असेल तर काही गोष्टी आपल्याकडे पाहिजे त्या समजून घ्या. तर इम्पॉर्टंट क्रायटेरिया काय, तर तुमच्याकडे व्हॅलिड जीमेल अकाउंट पाहिजे, प्रत्येकाकडे असेल. अजून काही महत्त्वाच्या गोष्टी काय, तर तुम्ही इथे बघू शकता, हा प्रोग्राम आणला गेलेला आहे मायक्रोसॉफ्ट तर्फे. खास करून ज्यांना क्लाउड नॉलेजमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी ही व्हर्च्युअल लर्निंग प्रोग्राम असणार आहे. मग आरजू सर्व्हिसेस झालं, क्लाउड कन्सेप्ट झालं, आर्किटेक्चर कंपोनंट झालं, या वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहे. त्यावरचे जे प्रोजेक्ट आहे त्यावर काम करायला मिळणार आहे. हे सगळं तुम्हाला एक चांगली लर्निंग अपॉर्च्युनिटी आणि एक सर्टिफिकेट देऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे बघा, मायक्रोसॉफ्टचं सर्टिफिकेट मिळणार आहे. AICTE मायक्रोसॉफ्टचं त्याच्यावर लोगो असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मेंटरशिप वगैरे हे सगळं मिळणार आहे. आणि अनेक ठिकाणी जेव्हा आजकाल इंटरव्ह्यूला जातात आणि अनेक लोक तिथे फेल होतात, ते म्हणजे कुठल्या प्रोजेक्टवर तुम्ही काम केलं आहे
तेव्हा आपल्याकडे कुठलंही आन्सर नसतं किंवा एक चांगला प्रोजेक्ट नसतो की जे आपण त्यांना हक्काने सांगू शकतोय. तर तुम्ही ते सांगू शकता की मायक्रोसॉफ्टचा हा जो प्रोग्राम मी केलेला आहे, ज्यामध्ये रिअल वर्ल्ड क्लाउड प्रोजेक्टवर मी काम केलेलं आहे आणि तिथेच तुमचं फर्स्ट इम्प्रेशन बेस्ट पडणार आहे. ओके, बाकी सगळी माहिती तुम्हाला सांगून झालेली आहे. जानेवारी 2026 बॅचसाठी असणार आहे. 8 डिसेंबरपासून अप्लाय करणं सुरू झालं आहे. 31 शेवटची तारीख आहे. आता अप्लाय कसं करायचं तेही समजून घ्या, अनेकांना समजत नाही. तर इथे बघा दिले आय एम नॉट रोबोट, यावर क्लिक करायचं आणि अप्लाय म्हणायची. याची लिंक तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर, टेलिग्राम चॅनल प्लीज जॉईन करून ठेवा, कारण की भरपूर सारे व्हिडिओ बनवायला मला जमत नाही सध्या, त्यामुळे मी तिथे अपडेट देतोय. त्यामुळे ते तुमच्यासाठी हेल्पफुल असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये मी याची लिंक टाकून देईल. तर इथे बघा अप्लाय नाव म्हणायचं आहे. त्याच्यानंतर ऑलरेडी तुमचं अकाउंट असेल, कारण की मागे आपण भरपूर सारे व्हिडिओज बनवले या वेबसाईटवरून इंटर्नशिप पोर्टलवर. तर अकाउंट असेल तर लॉग इन करा, नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, साइन अप करायचं. आता स्टुडंट म्हणून करायचं आहे तर या स्टुडंट म्हणून करायचं आहे. मग सगळ्यात आधी ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, त्याच्यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. नसेल तर तुम्ही काय करू शकताय, न्यू रजिस्ट्रेशन इथून करू शकताय. ओके, इथे बघा दिले रजिस्टर, यावर क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. तर रजिस्ट्रेशन कसं करायचं, मग आता तुमचं जे कॉलेज आहे ते AICTE ॲफिलेटेड आहे का, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. आता तुम्हाला कसं कळेल की आपलं कॉलेज आहे की नाही, तर इथे बघा लिस्ट दिलेली आहे. या लिस्टमध्ये तुमचं नाव टाकून घ्या. इथे बघा हे सिलेक्ट करा, मग तुमची युनिव्हर्सिटी कुठलं आहे काय करा ते इथे दाखवेल. ॲफिलेटेड असेल तर इथे करायचं आहे यस, नसेल तर करायचं आहे नो. याने काही फरक पडत नाही, पण इथे ऑप्शन दिले तर तुम्ही केलं पाहिजे. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट, PID, टाईप हे सगळं इथे तुम्ही टाकू शकता. हे सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक येईल. मग तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, कॉन्टॅक्ट नंबर, स्टुडंट ID हे तुमच्या पासिंग सर्टिफिकेटवर असतं. त्याच्यानंतर अपलोड ID कार्ड, ईमेल ॲड्रेस, आधार नंबर ही सगळी माहिती टाकून घ्यायची. ओके, पासवर्ड विसरला तर काही सिक्युरिटी ते क्वेश्चन आहे ते टाकून घ्यायचे आहे. जेंडर कुठलं आहे, कॅटेगरी कुठली आहे ती टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कुठला कोर्स तुम्ही आता करताय, 10वी 12वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जे पण करताय ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अकॅडमिक पर्सेंटेज कुठले ते टाकून घ्यायचे आहे. पासवर्ड बनवून घ्यायचा आहे. पासवर्ड इथे कन्फर्म करायचा आहे, रजिस्टर करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिपसाठी अप्लाय करू शकताय. महत्त्वाचं म्हणजे फी पण नाही आहे, एक्झाम पण नाही आहे, त्यामुळे चांगली संधी आहे एक्सपिरियन्स घ्यायची, सर्टिफिकेट मिळवायची. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी कॉलेज गोईंग स्टुडंट आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.